बायकोला किराणा दुकान टाकून दिले. पुढे घडले भयंकर. ऐकूनच हादराल. चारित्र्याच्या संशयावरून नवरा बायकोची भांडणे विकोपाला जातात. त्यातून नवऱ्याच्या डोक्यात संशयाचा किडा वळवळत असला की तो कोणत्या थराला जाईल आणि त्यातून कोणती विपरीत घटना घडेल हे काही सांगता येत नाही. कर्नाटक राज्यातील एका घटनेने तेच दाखवून दिलेले आहे. पतीनेच पत्नीला किराणा दुकान घालून दिले. ती दुकान चालवू लागली तेव्हा दुकानामध्ये पुरुष ग्राहक येणे स्वाभाविकच होते. हे पाहून त्याला संशय येऊ लागला. तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करू लागला. ती बिचारी त्याला समजून सांगून कंटाळली होती. त्याला नातेवाईकांनीही समजावले तरी तो काही ऐकत नव्हता. या भांडणाची अखेर तिच्या मृत्यूने झाली. तिचा खून करून तो तुरुंगात गेला. त्यांची दोन्ही मुले मात्र पोरकी झाली. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. अविनाश आणि किरण यांच्या लग्नाला 10 ते 12 वर्षे झाली होती. त्यांना 2 मुलेही झाली. संसार व्यवस्थित चालू लागला. घर प्रपंच चालवण्यासाठी दोघेही जीवाचे रान करत होते. अविनाश हा प्रवासी गाडी चालवत असल्यामुळे तो महिन्यातून 2-4 दिवसच घरी असायचा. खानापूर तालुक्यातील कापोली येथे बस स्थानका शेजारीच रस्त्यालगत त्याचे घर होते. आता मुलेही मोठी झाली असल्याने घराचा खर्च वाढलेला होता. घर बस स्थानका शेजारी असल्याने या संधीचा फायदा घेत अविनाशने पत्नी किरण हिला घरातच किराणा दुकान काढून दिले. किरण ही हुशार आणि व्यवसायामध्ये मुरलेली असल्याने तिने अत्यंत कुशलतेने किराणा दुकान चालवले. नम्र आणि गोडी गुलाबीने तिने किराणा व्यवसायामध्ये जम बसवला. ती मन मोकळ्या स्वभावाची असल्याने तिने सर्वांशी गोड बोलून किराणा व्यवसायामध्ये चांगलाच जम बसवला होता. धंद्यामध्ये भरभराट होत होती. पण याचा नेमका वेगळा अर्थ अविनाश काढू लागला होता. पत्नी किरणचे किराणा दुकानातील कोणातरी ग्राहकाशी वाईट संबंध आहेत म्हणून ती त्याच्याशी दिवस रात्र मोबाईलवरून बोलत असते असा त्याने अर्थ काढला. आधीच त्याला आपल्या मित्रांच्या सोबतीने दारू पिण्याची सवय लागली होती. त्यातच आता तो घरी येताना दारू पिऊनच येऊ लागला. दारूच्या नशेमध्ये आला की पत्नी किरण बरोबर भांडण काढत तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत तिला शिव्या देत मारहाण करू लागला. त्याच्या या शिव्या देण्यामुळे आणि संशय घेण्यामुळे लोकांचे मतही त्याच्याबद्दल वाईटच होऊ लागले. आता नवराच त्याच्याबद्दल वाईट बोलतो म्हटल्यावर लोकांचेही फावले. अविनाशने तिला कुठे तोंड दाखवायला जागा शिल्लक ठेवली नव्हती. नवरा बायकोच्या रोजच्या भांडणाने संसाराला ग्रहण लागले होते. त्याच्या मारहाणीला आणि संशयाला किरण वैतागलेली होती. तिने त्याला किती समजावून सांगितले तरी तो तिच्यावर विश्वास ठेवायला तयारच नव्हता. त्याच्या मनामध्ये तिच्याबद्दल संशय इतका वाढला होता की तिने काही सांगितले तरी त्याला ते पटत नव्हते. नवरा आपल्यावर संशय घेऊन आपल्याला मारहाण करत असल्याची तक्रार तिने आपल्या माहेरी आई वडिलांच्याकडे केली. तेव्हा त्यांनी जावई अविनाश याची खूप वेळा समजूत घातली होती. परंतु त्याचा फारसा परिणाम त्याच्यावर झालेला नव्हता. त्या पती पत्नीतील भांडण काही संपत नव्हते. कर्नाटक राज्यात किराणा दुकानात मसाला तंबाखूच्या पुड्या मिळत असल्याने तरुण मंडळी तिच्या दुकानात नेहमी येत असत. त्यातीलच एका तरुणासोबत आपल्या पत्नीचे संबंध आहेत अशी माहिती त्याला मिळालेली होती. त्यामुळे त्याचा संशय बळावत होता. त्याने कशाचेही शहानिशा न करता पत्नीला त्रास देणे सुरूच ठेवले होते. रविवार दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी या कारणातून त्या दोघांची भांडणे झाली. भांडणामध्ये त्याने तिला हातात सापडेल त्या वस्तूने जबर मारहाण केली. त्याने मारहाण केल्याने तिने कापोली येथून आपल्या आई वडिलांना बोलावून घेतले. तिच्या आई वडिलांनी दोघांची समजूत घालून भांडण मिटवले आणि ते निघून गेले. तो आपल्या भांडणामध्ये आई वडिलांना का बोलावून घेतेस असे म्हणत तो तिच्याशी भांडू लागला. सोमवार दिनांक 19 जानेवारी रोजी तो दारूच्या नशेत रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घरी आला. ती बिचारी त्याची वाट बघून झोपली होती. तिला शांत झोपलेली बघून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने झोपलेल्या किरणच्या पोटात लाथाबुक्क्याने मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीने तिला जाग आली आणि तिच्या डोक्यातही रागाची तिडीक शिरली. तिने त्याला रागाने बाजूला ढकलले. तो बाजूला जाऊन पडला. त्या दारूच्या नशेमध्ये असल्यामुळे त्याला धड उठता येत नव्हते. कसाबसा जागेवरून उठत तो तिला शिव्या देत
अपशब्द वापरत असल्यामुळे तिच्याशी रागाने भांडू लागला. तिने त्याला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केल्याने त्याचा पारा आणखीनच चढला. तो आजूबाजूला काही सापडते का पाहू लागला. त्याला बाजूलाच एक काठी पडल्याचे दिसले. त्याने त्या काठीनेच तिला जबर मारहाण केली. स्वयंपाक खोलीत जाऊन त्याने लाटणे आणले. ते लाटणे आणि काठीने त्याने तिला बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये ती घायाळ झाली. तिच्या हाताला आणि डोक्याला जबर मार लागला. डोक्यातून अति रक्तस्राव झाल्याने ती जागीच बेशुद्ध पडली. काही वेळातच तिचा श्वास थांबला, पण याची त्याला जाणीव झाली नाही. ती झोपली असेल म्हणून तोही झोपी गेला. दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवार दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी ती उठेना हे पाहून तो घाबरला. त्याने दोघांच्या मित्रांच्या साह्याने तिला आपल्या गाडीत घालून खानापूर येथील एका खाजगी दवाखान्यात नेले. तेथील डॉक्टरांनी तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. मग त्याने तिला तसेच कापोली येथील आपल्या घरी आणले. शेजारी पाजारी आणि नातेवाईकांना बोलावून घेत त्याने किरणचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे असे सांगून रडण्याचे नाटक केले. किरणचे आईवडील आणि इतर नातेवाईकही कापोली येथे आले. त्यांना थोडी शंका आली, कारण 2 दिवसांपूर्वीच त्यांना किरण आणि अविनाश यांचे भांडण मिटवलेले होते. त्यावेळी अविनाशने किरणला जबर मारहाण केल्याचे त्यांना माहिती होते. यावेळीही तसेच झाले असावे अशी शंका आल्याने त्यांनी मयत किरण हिच्याजवळ जाऊन पाहिले असता तेव्हा तिच्या शरीरावर, हातावर, मानेवर मारहाणीच्या खुणा स्पष्टपणे दिसत होत्या. त्यांनी या घटनेची माहिती लागलीच नंदगड पोलिसांना देऊन शंका व्यक्त केली. या घटनेची माहिती मिळताच नंदगड पोलीस कापोली येथील घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक रविकुमार धर्महट्टी यांनी मयताची पाहणी केली. मयत किरण हिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा दिसत होत्या, म्हणून पोलिसांनी तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण केले. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. त्या टीमने आपली शंका व्यक्त केली म्हणून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नंदगड येथील सरकारी रुग्णालयात पाठवून दिला. उत्तरीय तपासणीनंतर पोलिसांनी मिळालेल्या अहवालामध्ये स्पष्ट नमूद होते की मयताच्या डोक्यावर कसल्या तरी जाड हत्याराने मारहाण केल्याने अंतर्गत रक्तस्राव होऊन मृत्यू झाला आहे. या अहवालानंतर पोलिसांनी मयत किरणच्या वडिलांकडून फिर्याद घेतली. किरणचा मृतदेह तिच्या आई वडिलांच्या ताब्यात दिला. तसेच अविनाश बाळेकुंद्री याला ताब्यात घेतले. नंदगड पोलीस ठाण्यामध्ये आणून त्याच्याकडे या घटनेची चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. मयत किरण बाळेकुंद्री हिच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार किरण अविनाश बाळेकुंद्री वय वर्ष 34 हिच्या खून प्रकरणी तिचा पती अविनाश मारुती बाळेकुंद्री वय वर्ष 36 याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 103 प्रमाणे गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास नंदगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविकुमार धर्महट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.